मध्यरात्री मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी आता भाजपवर निशाणा साधलाय। मुस्लिमांच्या लांगुली चालनाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला मोहम्मद अली जिनांच्या पंक्तीत आणून बसवलंय। तसंच जमिनी घशात घालण्यासाठी मोदी सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयकाचा घाट घातला असा आरोपही केलाय। ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरेंनी कोणते वार केलेत आणि एकनाथ शिंदेंनी ते वार पलटवून लावताना कोणते पलटवार केलेत ते आता पाहूया। सुधारणा काल तरी करायला पाहिजे होत्या। बरं, त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते, पण त्या ज्या काही सूचना होत्या त्यांना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धार्जिणे आहात आणि हे हिंदू धार्जिणे आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लांगुलचालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनांना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं, भाजपने करून दाखवलं। राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते, वारंवार जिनांची आठवण येते। हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, काय करायचं ते सुचत नाही। गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती? का तुम्ही बोलला नाही की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाहीये, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडतो? का बोलला नाही तुम्ही? मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे, महिलांनी केलंय, मुलांनी केलंय आणि शेवटी ते म्हणाले लांगून चालन आहे। एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत, हे एकीकडे म्हणतायत लांगून चालन केले, नक्की काय त्यांना म्हणायचं आहे? आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो। सगळ्यांच्या मनात आता ही भीती आहे की आज हे पहिलं पाऊल यांनी मुस्लिम ट्रस्टवरती टाकले, उद्या जैनांच्या टाकू शकतील, ख्रिश्चनांच्या टाकतील, कारण त्यांच्याकडे पण संपत्ती आहे, शीख लोकांच्या टाकतील, अगदी बौद्धांचे येईल, हिंदूंच्या तर आहेच आहे। तर हे आत्ताच सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे। काँग्रेसच्या काळामध्ये 123 जागा वक्फ बोर्डाच्या डिनोटिफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या। आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुठभर लोकांना चाप बसेल, निर्बंध बसेल। राज्यातले शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते गद्दार लोक आपले एसनशी आपले खासदार काही नाराज आहेत, त्यांना समर्थनार्थ शॉर्टकट मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू, वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे। मला बोलायला लावू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।